नमस्कार मंडळी. तर हा आहे आपला मसाल्याचा डब्बा, ज्याच्यावर आपण स्वयंपाक करतो आणि ज्या स्वयंपाकाची मदार आपल्या हातात असते आणि मग तो जो त्याच्यामध्ये वेगवेगळे आपण मसाले टाकतो आणि आपलं जे त्या मसाल्यांद्वारे आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत राहते आणि आपल्या सगळे जीवनसत्व आपल्याला मिळतात, तो हा मसाल्याचा डब्बा. तर आमचा पूर्वीचा मसाल्याचा डब्बा जुना झाला होता आणि माझ्या आईने हा डब्बा मला गिफ्ट म्हणून दिला. मला नाही तर माझ्या मिसेसला. तर किती सुंदर हा डब्बा मला खूप आवडलेला होता. तर ह्याचं काचचं झाकण आहे, जे खूप काळजीपूर्वक सांभाळायला पाहिजे. जर ते काचचं झाकण फुटलं तर काय खरं नाही, तर डबा गेला कामातनं. तर आपण झाकण जीवापाड जपणार आहे आणि ही आहे त्याच्यातल्या वाट्या. किती छान आणि किती गोड वाट्या आहेत. मला त्या वाट्या बघितल्यावर खूप आवडल्या. असं खूप छान स्मूथ वाटे. तर ह्याच्यामध्ये काय काय घातलेलं आहे बघूया. तर ही आहे हळद आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय घातले ते बघूया. तर काय काय वस्तू ह्याच्यात मसाल्याच्या भरून ठेवल्यात. हे आहे जिरं. जिऱ्यानं आपल्या पोटातले विकार बरे होतात, त्यामुळं जिरं महत्वाचं आहे. आणि हे आहे पांढरे तीळ. पांढऱ्या तिळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं. हे पण काही नव्हतं म्हणून पांढरे तीळ पिशवीत भरून ठेवलेले आहेत. तर बघूया हा किती छान आणि किती मस्त आकाराचा आणि किती छान डिझाईनचा डब्बा आहे. मला खूप आवडला हा डब्बा. तर तुमच्या घरामध्ये कोणते कोणते मसाल्याचे डब्बे आहेत मला कमेंटमध्ये पाठवा. तर आपण एकमेकांचे डब्बे शेअर करूया. तर हे आहे मोहरी, जी सगळ्यात बारीक मोहरी आहे. हिच्यात दोन प्रकारच्या मोहरी मिळतात, एक मोठी मोहरी आणि एक छोटी मोहरी. तर मोठी मोहरी ही दातामध्ये कचकच लागते, त्यामुळं आम्ही छोटी मोहरी घेतो आणि ती चवीला छान असते. आणि दुसरं आहे काळं काळं, ते आमसूल आहे, हिंग आहे. तर हे आपला मसाल्याचा डब्बा किती छान आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या इथं कसला आहे तो पण मला सांगा. तर हा आमचा मसाल्याचा डब्बा तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि माझे 100 सबस्क्राईब पूर्ण केल्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. तर अजून 900 सबस्क्राईब पूर्ण करा, म्हणजे मी अजून आभारी राहील. थँक यू.